मस्त हिरवीगार अशी गरगट्टी अशी रटरट रटरट शिजतीये. भाकरीवर भातावर किती भारी लागते ना. मागच्या वेळी आपण पालकाची गरगट्टी बघितली होती, आता करतोय चाकवत्याची गरगट्टी. त्याच्या आधी शेपूची गरगट्टी केली होती. आज चाकवताची सांगणार आहे. लय भारी लागते आणि करायला पण लय सोपी आहे. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप मनापासून स्वागत. थंडीमध्ये भरपूर हिरव्यागार भाज्या बाजारामध्ये येतात. असं खुललेला असतो बाजार, हो की नाही? हिरव्यागार भाज्या आणि सगळ्या असं रंगीबेरंगी. आणि आज आपण चाकवताची भाजी करणार आहोत. थंडीमध्ये आपण सगळ्या भाज्या बघणार आहोत. आज गरगट्टी करायची आमच्या घरची साधी सोपी रेसिपी आहे. पटकन सुरुवात करूया. यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर आपण घेतलेली आहे चाकवताची भाजी, एक पेंडी किंवा एक जुडी. तर चाकवत बघा असं असतो. ही त्याची पानं आहेत. अशी थोडीशी अशी पिंपळासारखी पानं, पण एकदम अशी पातळ आणि मऊ मऊ पानं असतात. ठीक आहे, एकदम कोवळी बघून घ्यायची. निवडताना फक्त पानं निवडायची. त्यासाठी 2-3 चमचे शेंगदाणे 20-25 मिनिट आधी भिजू घातले होते. सोबतच 4-5 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. 2-3 चमचे तुरीची डाळ आणि 2-3 चमचे बेसन लागणार आहे. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा जिरं, 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ. तर बघितलं काय साहित्य लागतं ते. फक्त चाकवत घेताना चांगला कोवळा निवडून आणायचा आणि फक्त पानं घ्यायची. आता ही पानं मी काय केलं, भरपूर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 15 मिनिटं बुडवून ठेवली, वरची काढली आणि चाळणीवर निथळायला ठेवली. आता आपल्याला याला बारीक चिरून घ्यायचं आहे. तर भाजी चिरून झाली आहे. आता भाजी शिजायला घालायची. मला आठवते आई तर कढईमध्येच भाजी शिजायला घालायची किंवा पातेल्यात. आता कुकर आलाय, मी कुकरमध्ये घालते. कुकरमध्ये चिरलेली चाकवत काढूया. आणि खरं सांगा, काही भाज्या असतात ना, लहानपणी अशी तोंड वाकडी होतात. जसं की चाकवताची गरगट्टी, पालकाची गरगट्टी किंवा काही भाज्या असतात. पण हळूहळू काही दिवसांनी त्याच भाज्या आपल्याला आवडायला लागतात. आपण मिस करतो त्या भाज्यांना, बरोबर ना? तर चाकवताची भाजी काढली. यामध्येच आपण घालूया भिजवलेले शेंगदाणे. तुरीची डाळ धुवून घालते. तुम्ही याच्याऐवजी हरभऱ्याची डाळ घातली तरी चालेल, मुगाची डाळ घातली तरी चालेल. त्याचबरोबर इथं 4-5 हिरव्या मिरच्या मी भाजी शिजताना घालते. त्यामुळं ना याला खूप मस्त फ्लेवर येतो मिरचीचा. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. खूप पाणी घालायचं नाही, पालेभाज्यांमध्ये स्वतःचं पाणी भरपूर असतं. त्यामुळे साधारण असं भाजी व्यवस्थित बुडली जाईल इतकंच पाणी मी घातलं आहे. बस इतकंच पाणी घालायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या. 1 शिट्टी मोठ्या आचेवर, 2 शिट्ट्या बारीक आचेवर. तर हे बघा, चाकवताची भाजी अगदी मस्त शिजली आहे. दाखवते. एकदम अशी मऊ होते. 2 शिट्ट्यात पण शिजते, पण कधी कधी एखादी शिट्टी जास्त केली तर चालते. आता आपल्याला काय करायचं, यातलं पाणी काढायचं. जेवढं शक्य होईल तेवढं वरचं पाणी काढायचं. आता भाजी काढली. यामध्ये बेसन घालूया. 2-3 चमचे बेसन घाला. ते नसेल तर ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ काही पण चालेल. आता याला थोडंसं घोटून घेऊया. बेसनातल्या गुठळ्या मोडायच्या आणि जी चाकवताची भाजी आहे ती थोडीशी हटून घ्यायची, जेणेकरून भाजी छान एकसंध होते, अशी दातात अडकत नाही. आणि याच्याबरोबर आत्ता बघा आपण मिरची टाकली आहे ना, ती अशी मी हटून घेते, तर तिचा हलका सुवास येतोय मिरचीचा, म्हणजे फ्लेवर छान उतरतो. तुम्हाला वाटलं अजून थोडं बेसन लावायचं आहे, अजून थोडंसं वाढवलं तरी चालतं. हे बघा, याला मी 2 मिनटं चांगलं घोटून घेतलं. बेसनातल्या गुठळ्या मोडल्या, ते चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता हे जे पाणी आहे हे पाणी यामध्ये घालूया. याला पुन्हा थोडंसं मिक्स करू आणि फोडणी करू. फोडणीसाठी पातेलं तापत ठेवलं आहे. त्यामध्ये घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे तेल. याला तेलही खूप लागत नाही बरं का, इतकं नाही घातलं. अगदी 1 चमचाभर तेलात फोडणी केली तरी चालते, इतकी छान लागते ही भाजी. आणि पारंपरिक भाजी करतोय तर पारंपरिक तेलच आहे. हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही, उष्णता दिली जात नाही. त्यामुळे याची न्यूट्रिशन व्हॅल्यू टिकून राहते. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं. यामध्ये घालायचं जिरं. याच्यात मोहरी पडत नाही बरं का, जिरंच घातलं जातं. जिरं छान फुलू द्या. मग घालूया ठेचलेला लसूण. लसूण मात्र भरपूर गेला पाहिजे. हिंग घालू आणि याला परतून घेऊ. लसूण छान खरपूस परतायचा. आता इथं जी मिरची आहे ती मी शिजताना घातली म्हणून मी आत्ता घालणार नाही.
तुम्हाला जर मिरची अशी लसणासोबत ठेचून घालायची तरी चालेल. आपल्या पारंपरिक भाज्या कशा असतात ना, जास्त नखरे नसतात, बरोबर ना? तरी सुद्धा चवीला भारी लागतात. आणि लसूण परतला की घालूया हळद मिसळूया आणि मग घालूया घोटलेली चाकवत. गॅस थोडा वेळ मोठा करायचा, तेल पातेलं असं चरचरीत तापून द्यायचं, मग फोडणी करायची. मस्त पातेलं तापले, चाकवत घालूया. असं चरचरीत झालं पाहिजे. तर हे बघा अशी भाजी झाली आहे. तुम्हाला अजून यापेक्षा पातळ करायची आहे तर पाणी वाढवलं तरी चालणार आहे. जेवढं पाणी घालायचं तेवढं घाला आणि मग घालूया चवीपुरतं मीठ घालूया. याला मिसळून घेऊया आणि मंद आचेवर न झाकता 5 ते 7 मिनिटं उकळून देऊ. किंवा तुम्हाला झाकायचं आहे तर कंप्लीट झाकण ठेवू नका. अशी पळी आडवी लावायची, गॅस कमी करायचा, अर्धवट झाकण ठेवायचं आणि 5-7 मिनिटं उकळायचं. आणि हे बघा मस्त रटरट भाजी शिजतीये. रंग पण मस्त आलेला आहे. 5 ते 7 मिनिटं छान उकळी, गॅस बंद करूया. याला कोथिंबीर असलं काही लागत नाही. साधं सोपं आपलं महाराष्ट्रीयन जेवण. अशी मस्त गरगट्टी तयार झाली आहे चाकवताची. तुम्हाला अगदीच वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं चिंच आणि गूळ घातला तरी चालतो, जर तुम्हाला तिखटासोबत आंबट गोड चव पाहिजे असेल तर. किंवा बरेच जण चाकवत शिजताना थोडासा शेपू आंबट चुका घालतात, जेणेकरून त्याला थोडीशी आंबट चव येते आणि मग वरून फक्त गूळ घालायचा. तर ही भाजी भातासोबत मला जास्त आवडते. कुठली पण गरगटी भाताबरोबर भारीच लागते, पण भाकरीसोबत चुरून खायला सुद्धा खूप मजा येते. चपातीबरोबर इतकी छान नाही लागत. त्यामुळं खायची तर भाकरी किंवा भातासोबत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करा. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. तुमच्याकडे जर चाकवताची काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावासहित त्याचा व्हिडिओ करूया. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.